सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांना कोकाटेंविरोधात अटक वॉरंटची प्रत प्राप्त। तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। अमित शहांसोबत भेट पूर्वनियोजित होती। परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासह कारखान्यांसंदर्भात चर्चा झाली। धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मंत्रिपदासाठी मुंडे भाजपात जाण्याची शक्यता। करुणा मुंडेंचा दावा। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित वचननामा जाहीर करणार। सूत्रांची माहिती। ठाकरेंची सेना आणि मनसेसोबत जाण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी सुरू। काँग्रेसनं सुद्धा सोबत येण्याचा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह। सूत्रांची माहिती। तर शुक्रवारी वायबी चव्हाण सेंटरवर एकत्रित बैठक होणार। पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। काँग्रेस नेत्यांकडून देशाचा अपमान। ही राष्ट्रभक्ती नाही तर देशद्रोह। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचं एकनाथ शिंदेंकडे बोट। तर आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं। अंधारेंचा आरोप। शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही। एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले। तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल। शंभूराज देसाईंचाही इशारा। दक्षिण आफ्रिकेविरोधातील चौथ्या T20 सामन्याचा अद्याप टॉस नाही। लखनौमध्ये दाट धुरक्यानं मॅच रोखली। 9:15 पर्यंत कट ऑफ टाइम, अन्यथा मॅच रद्द होणार।